अक्कलकोट गावात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचे नाव गणू होते. तो खूप प्रामाणिक पण अत्यंत गरिबीत जगत होता. एकदा त्याच्या शेतात पिके पूर्णपणे नष्ट झाली. घरात अन्न नव्हते आणि कुटुंब उपाशी होते. निराश होऊन तो गावातील लोकांच्या सल्ल्याने स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. स्वामी समर्थ समाधानीपणे बसले होते. गणूने त्यांच्यासमोर आपले दुःख मांडले. स्वामींनी त्याच्याकडे पाहून फक्त एवढेच सांगितले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या एका वाक्याने गणूच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. तो घरी परतला आणि पुन्हा मेहनत करू लागला. काही दिवसांनी अचानक पाऊस पडू लागला आणि त्याच्या शेतात पुन्हा हिरवळ आली. थोड्याच काळात त्याचे शेत भरभरून आले आणि त्याची गरिबी दूर झाली. गणूला समजले की स्वामी समर्थांची कृपा आणि आपल्या मेहनतीमुळेच त्याचे आयुष्य बदलले. त्याने आयुष्यभर स्वामींची सेवा केली आणि इतरांना मदत करू लागला. ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि मेहनत यामुळे कोणतीही अडचण दूर होऊ शकते.